मंगल पर्व आत्ताच्या काळामध्ये आपण कितीतरी विभक्त कुटुंब बघतोय. किती कुटुंब काही झाले तरी वेळ काढायचं म्हटलं तरी एकत्र येत नाही. असं म्हणतात की ताकद आणि पैसा हे जीवनाचं फळ आहे, पण कुटुंब हे जीवनाचं सर्वात महत्त्वाचं मूळ आहे. तर या कुटुंबामध्ये एकत्र येण्यासाठी आपण सण, उत्सव, समारंभ यांची वाट पाहत असतो आणि त्या कारणाने कवयना लोक एकत्र येतात. म्हणून आमच्या गटाचं अध्ययन निष्पत्तीला साजेस असं नाव आहे, मंगल पर्व. मंगल पर्व म्हणजे सण आणि उत्सव यांचा एक सुवर्ण महोत्सव, एक समारोह, त्याला म्हणून नाव दिलेलं आहे आम्ही मंगल पर्व. नमस्कार, माझे नाव वृषाली जगदाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खालपूर. आमच्या मंगल पर्व गटाला परिसर अभ्यास हा विषय दिलेला होता आणि त्यातला स्तर आहे पूर्व तयारी स्तर. आम्ही इयत्ता 4थीतील परिसर अभ्यासातील अध्ययन निष्पत्तीवरून प्रश्न निर्मिती केलेली आहे. आता या घटकाचं ध्येय कोणतं आहे बघा, TWCG1 विद्यार्थ्यांच्या सभोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक सांस्कृतिक वातावरणाचा शोध घेणे आणि त्यात त्यांना गुंतवणे. नमस्कार, माझं नाव आहे प्रतिमा सावंत, शाळा भवानीनगर. आणि आजच्या या आमच्या गटकार्यामधील परिसर अभ्यास या विषयाची क्षमता, खरं तर ही क्षमता कौटुंबिक सामाजिक परस्पर संबंध, मनुष्य, प्राणी, निसर्ग आणि परंपरा, ज्या की आपल्या कला, सण, उत्सव यांचं वर्णन विद्यार्थी करणार आहे किंवा करतो हे दर्शवणारी आमची क्षमता आहे. अत्यंत ज्वलंत विषय आहे. कौटुंबिक समस्या, संबंध, समाजाचे संबंध, शिक्षणाबरोबरच हे खूप महत्त्वाचं आहे. सुशिक्षित माणसासाठी कौटुंबिक संबंध समाजासोबत चांगले असणं गरजेचं आहे आणि ह्या क्षमता आपल्याला लहान वयापासून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी गरजेचे आहे. त्यानंतर पुढे. नमस्कार, माझे नाव विजया वाल्मी कांबळे, शाळा आंबलेवाडी. त्या विषयावर जे अध्ययन निष्पत्ती आहे ती विस्तारित कुटुंबातील सदस्यांचे असलेले नातेसंबंध एकमेकांशी ओळखतात. आता आमची क्षमता तुम्ही ऐकलेलीच आहे. त्या क्षमतेला अनुसरून जर आपण समाजामध्ये किंवा आपल्या गावामध्ये, घरामध्ये ज्यावेळी विविध उपक्रम साजरे करतो किंवा विविध सण साजरे करतो, त्यामुळं अनेक लोक एकत्र येतात आणि त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्यांना आपल्या घरातील लोकांचे जे नातेसंबंध आहेत किंवा समाजाशी आपलं काय संबंध आहे याविषयी माहिती होतं. नमस्कार, माझे नाव वैशाली दिलीप जाधव, माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर. आमच्याकडे जो विषय दिला आहे तो आहे परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यासाअंतर्गत अध्ययन निष्पत्तीवर आम्ही प्रश्न निर्मिती केलेली आहे. याचा उद्देश प्रकार आहे. पहिला उद्देश आहे आठवणे. प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ. तुला माहीत असलेल्या सणांची नावे सांग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अनेक सण साजरे केले जातात, तर मुलांना घरामध्ये साजरे केलेल्या सणांची नावं सांगणे इथं अपेक्षित आहे. दुसरा उद्देश प्रकार आहे समजून घेणे. तुला आवडणाऱ्या सणांची माहिती सांग. प्रश्न प्रकार आहे दीर्घोत्तरी. आता काही सण आपण खूप आनंदात, थाटामाटात, दिवाळी वगैरे साजरे करतो, तर त्या सणांची दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारामध्ये त्यांनी दीर्घ अशी माहिती लिहिणं या इथं अपेक्षित आहे. तिसरा प्रश्न प्रकार आहे अंमलबजावणी करणे. एका सणाचे चित्र काढून सणाचे वर्णन स्वभाषेत करणे. दीर्घोत्तरी प्रश्न प्रकार आहे. कुठलाही त्यांनी एखादा सण निवडला आणि त्याची माहिती लिहिली तर ते अपेक्षित आहे. विश्लेषण करणे. राष्ट्रीय सण व धार्मिक सण यांचे वर्गीकरण करा. आता राष्ट्रीय सण आपण 3 साजरे करतो, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन. हे राष्ट्रीय सण झाले. हे मुलांना आपण समजावून दिलं पाहिजे. हे 3री 4थीच्या मुलांना चांगल्या प्रकारे समजतं, 1ली 2रीच्या मुलांना हे आपण रुजवलं पाहिजे. त्यानंतर धार्मिक सण. दर महिन्याला एक धार्मिक सण येतो आणि भारतीय सण वर्षाप्रमाणे दर महिन्याच्या मराठी महिन्याला हा एक प्रत्येक महिन्याचा धार्मिक सण येतो, त्याला आपण धार्मिक सण म्हणतो. आता येणारा येऊ घातलेला म्हणजे होळीचा सण, होळी. आता सरांनी सांगितलं पौर्णिमा, तर पौर्णिमा सुद्धा आपल्या भारतीय वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेत विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला काही ना काहीतरी नाव आहे. आता मागं गेली ती नव्याची पौर्णिमा, आता येणारी ती होळी पौर्णिमा, असं प्रत्येक पौर्णिमेला नाव आहे. तर हे सण धार्मिक सण आहे.
नमस्कार, मी श्री अशोकराव जी निळ. माझ्याकडे पण आपण भारतीय सर्वजण आनंद आणि मनोरंजनासाठी सण साजरे करत असतो. आपल्या भारतामध्ये ही सणाची संस्कृती आहे. मग त्या अनुषंगानं आम्ही मूल्यांकनामध्ये आपण सण आणि उत्सव का साजरे करतो याचं दीर्घोत्तरी लिहायचं. त्यानंतर पुढं नवनिर्मितीमध्ये सण व उत्सव यांची कात्रणेने विद्यार्थ्यांना गोळा करायला लावायची. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरवर किंवा युट्यूबवर वेगवेगळ्या सणांची माहिती गोळा करायला लावायची किंवा हस्तलिखित बनवायचं. एखादं कात्रण घ्यायचं, ते चित्र चिकटायचं आणि त्याच्या खाली स्वतः माहिती द्यायची सणाची. या पद्धतीने कोणतेही कार्य करायचं असेल तर एक टीमवर्क, चांगला टीमवर्क असायला लागतं. तर आमची जी टीम आहे त्यांचं नाव सांगते. सौ वृषाली जगदाळे, सौ वैशाली जाधव, सौ वंदना बदले, सौ प्रियांका कर्णे, सौ विजया कांबळे, श्रीमती प्रतिमा सावंत, श्री अशोकराव आणि सौ कल्पना चव्हाण. थँक्यू.